आजच्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांच्या विद्यापीठातून आपण सगळे तयार झालो ते आदरणीय साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांची नावं एवढ्यासाठीच घेतली नाहीत. मला असं वाटतं की साहेबांचं नाव घेतलं ते आपल्या सगळ्यांना पुरेसं आहे. त्याच्यामुळं व्यासपीठावरची मंडळी राग मानणार नाहीत याची खात्री बाळगतो आणि शंकर गुट्टेंचं मनापासून कौतुक करतो. खरं तर ते आंतरराष्ट्रीय मित्र आहेत. त्यांनी जगामध्ये किती IAS ऑफिसरांशी त्यांचा संपर्क आहे साहेबांना सांगितला आणि नंतर माझ्या अशा लक्षात आलं की आजपर्यंत साहेबांच्या बाबतीमध्ये असं बोललं जायचं. या महाराष्ट्रातली, या देशातली IAS लॉबी जर कोणाला घाबरते तर ती शरद पवार साहेबांना घाबरते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज त्यांच्याच उपस्थितीमध्ये मला कळलं की शंकर गुट्टेंना पण घाबरते आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. मी तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना अनेक वेळा माझा संपर्क साहेबांशी येतो. मला आठवतं की 11 डिसेंबर 2025चा दिवस प्रणव मुखर्जी साहेबांचा वाढदिवस होता आणि एनरॉनचा प्रकल्प बघण्यासाठी केंद्राची टीम ही गुहागर तालुक्यामध्ये येणार होती आणि साहेबांचा मुक्काम हा रत्नागिरीमध्ये होता. फिनोलेक्स नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये हेलिपॅड केलं होतं. तिथून साहेब टेक ऑफ घेणार होते आणि म्हणून साहेबांना सोडायला आम्ही सगळे पदाधिकारी, त्यावेळी मी आमदार झालो होतो नुकताच, साहेबांना सोडायला आम्ही फिनोलेक्सच्या त्या ग्राउंडवर आलो. हेलिकॉप्टर सुरू झालं, पंखा देखील सुरू झाला आणि 2 मिनिटांनं पुन्हा पंखा थांबला. हेलिकॉप्टरमध्ये कधी बसलेलोच नव्हतो, त्याच्यामुळे पंखा कधी चालू होतो आणि कधी बंद होतो हे देखील मला माहीत नव्हतं. पायलटनं दरवाजा उघडला. खोत नावाचे पायलट होते, आजही विजय शिर्केंच्या त्या हेलिकॉप्टरवरती आहेत. साहेबांनी मला बोलवलं आणि साहेबांनी मला विचारलं काय कार्यक्रम आहे. म्हटलं साहेब काहीच नाही. म्हटले बसा हेलिकॉप्टरमध्ये. 11 डिसेंबर 2005 हा माझा पहिला हेलिकॉप्टरचा प्रवास होता आणि तो साहेबांसमवेत होता. आणि त्याच्या पुढची गंमत सांगतो. आम्ही प्रवास करायला लागलो. साहेबांनी सांगितलं हे मंदिर कुठचं. म्हटलं साहेब गणपतीपुळा. मग गणपतीपुळ्याच्या बाबतीमध्ये एखादा प्रसंग जो साहेबांच्या बाबतीत घडला होता तो साहेबांनी सांगितलं. त्यांनी डेव्हलपमेंटला गणपतीपुळ्याला पैसे दिले होते. 1-2 मिनटं झाली आणि साहेबांनी विचारले हे काय. मी म्हटलं साहेब शेड आहे. साहेब म्हणले शेड नाही, केळकरांची कॅनिंग फॅक्टरी आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये दादा केळकर जे जनसंघाचे संस्थापक होते, त्यांची आंब्याच्या कॅनिंगची फॅक्टरी ही गणपतीपुळ्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आहे. हे हेलिकॉप्टरमध्ये माझा मतदारसंघ असताना साहेब मला सांगत होते. त्याच्यामुळे भौगोलिक परिस्थिती, महाराष्ट्राची, देशाची भौगोलिक परिस्थिती आणि त्याच्यावर अधिराज्य करणारं नेतृत्व जर देशाचं कुठचं असेल तर ते शरद पवार साहेबांचं आहे हे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि आत्ताच मला प्रकाशजींच्या भाषणातनं कळलं की आम्ही सगळे आलेले खात्री करून ते इकडे आलेले आहेत. त्याच्यामुळं आता शिंदे साहेबांनी जर विचारलं का गेला होतास, उदय सामंत पण होता, धैर्यशील माने पण होता. पण प्रकाशजी प्रामाणिकपणानं सांगतो, मी ह्या कार्यक्रमाला येताना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना देखील सांगितलं आणि मी अनेक वेळा भेटताना शरद पवार साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेतली. पण मी आज जाहीरपणानं सांगतो की कधी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं नाही की शरद पवार साहेबांना भेटू नको. उलट त्यांनी हे सांगितलं की अशा देशाच्या नेत्याचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळालं तर भविष्यात आपण महाराष्ट्र चांगला चालू शकतो. हा विचार त्यांचा असल्यामुळं प्रकाशजी तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि तसं काय आलं तर माझ्यावर ढकलून द्या, नंतर बघू आपण. आज धैर्यशील माने देखील या ठिकाणी आहेत. सर एक महत्त्वाचं आहे, आज कदाचित आम्ही पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत नसू, पण ज्या ज्यावेळी तुमचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं. मी अजून एक किस्सा सांगेन. मी उद्योगमंत्री झालो होतो. अनेक पत्रकार उद्योगमंत्री झाल्यानंतर काहीतरी उद्योगावर मोठं बोललं पाहिजे अशी भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी पण प्रेस घेतली. 4था की 5वा दिवस होता. ती पत्रकार परिषद साहेबांनी बघितली
आणि साहेबांनी मला फोन केला. त्याच्यावर एका उद्योजकावर मी असं म्हटलं होतं की अमुक अमुक आमदारांनी जर चौकशीसाठी माझ्याकडे कागदपत्र दिले तर त्या उद्योजकाची पूर्ण चौकशी मी करणार आणि त्याला मी कामाला लावणार, कारण मी शिवसेनेत. साहेबांनी मला फोन केला, तू उद्योगमंत्री आहेस. उद्योगमंत्री असताना उद्योजकांवर अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन बोलणं हे योग्य आहे का याचा विचार कर, आणि उद्यापासून जिथं कुठं पत्रकार परिषद आहे तिथं ही चूक दुरुस्त कर, कारण उद्योगमंत्री हा उद्योग आणतो, उद्योग घालवत नाही, हे सांगणारं नेतृत्व पक्ष बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. एकदा तर अखिल भारतीय नाट्य परिषदेची आमची निवडणूक झाली आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक झाल्यानंतर आमच्या संस्थेचे मुख्य विश्वस्त हे स्वतः साहेब आहेत. साहेबांनी मला सांगितलं की 4 विश्वस्तांची नावं घेऊन ये, आपल्याला 4 नवीन विश्वस्त तयार करायचे. 4 नावं मी नेऊन दिली, पण व्यासपीठावर जेव्हा कागद उघडला गेला तर त्या 4 नावामध्ये माझं जे नाव नव्हतं ते उदय सामंतचं नाव स्वतः साहेबांनी टाकलं होतं. हे मी एवढ्यासाठीच सांगतोय की राजकारणाच्या पलीकडे जाऊन कशा पद्धतीनं विचार करायचा, कशा पद्धतीनं देश चालवायचा, कशा पद्धतीनं महाराष्ट्र चालवायचा, हे जर कोणाकडनं समजून घ्यायचं असेल तर माझं वैयक्तिक मत आहे की शरद पवार साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही, हे आपल्याला देखील माहिती आहे. अनेक कटुप्रसंगातनं साहेब धैर्यानं उभे राहिले. मी काल देखील शंकर गुट्टेंना सांगत होते की साहेबांकडे बघितल्यानंतर आपल्याला देखील ऊर्जा मिळते, आपल्याला देखील प्रेरणा मिळते. म्हणून खरी मी जी व्हिडिओची क्लिप दिली होती ती शंकर गुट्टेंनी लावलीच नाही, त्यांनी दुसरीच लावली. त्याच्यामुळे शंकर गुट्टेंना पण कधी काटछाट करायचं चांगलं माहिती झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये 2च फक्त गोष्टी आपल्या सगळ्यांना कळाव्यात म्हणून दिल्या होत्या. साहेबांचा संयम आणि साहेबांची आक्रमकता काय असते हे त्या 1 मिनिट 50 सेकंडच्या क्लिपमध्ये होतं. असेल वाटतं, मला माहीत नाही, मुद्दाम बघा आहे ना, हा प्लॅनिंग आहे गुट्टे साहेबांचं, दाखवणार आहे काहीतरी. आणि ते बघितल्यानंतर अशा पद्धतीची आपल्याला जाणीव होती की समोरच्यानं काही जरी विचारलं तरी त्याला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं, त्याला कशा पद्धतीनं समजवायचं, किंवा त्याला कसं कळणार नाही असं बोलायचं, हे त्याला पण कसं समजलं नाही पाहिजे की आपण उत्तर काय दिलं आहे. आणि म्हणून पंढरपूरच्या विठोबावर साहेबांना एक प्रश्न विचारलेला होता, ज्ञानेश्वरांवर आणि तुकाराम महाराजांवर. त्याची ती खऱ्या अर्थानं क्लिप आहे, ती प्रत्येकानं बघितली पाहिजे असं माझं मत आहे. आणि पवारसाहेबांमधला संयम आपण बघितलेला आहे, पण पवारसाहेबांमधली आक्रमकता काय आहे हे देखील 1 मिनिटाच्या त्या एका क्लिपमध्ये आहे. त्या दोन्ही मी गुट्टेंना दिल्या होत्या, त्या आम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की शरद पवार साहेबांच्या कार्यक्रमाला येताना जेव्हा गुट्टे साहेबांनी मला सांगितलं की आलं पाहिजे, मी त्याच दिवशी सांगितलं काही झालं तर मी 100% या कार्यक्रमाला येणार आहे. कारण ज्यांच्या आशीर्वादातनं एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता, ज्याच्या घरामध्ये सरपंच नाही, ज्यांच्या घरामध्ये सोसायटीचा चेअरमन नाही, ज्याच्या घरामध्ये कोण लोकप्रतिनिधी नाही, अशा उदय सामंतला खेळताना धरून आणून विधानसभेचं तिकीट देणारं नेतृत्व जर या ठिकाणी येणार असेल तर त्यांना आम्ही भेटलंच पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून साहेबांनी अनेक प्रसंग, जे राजकीय प्रसंग असतील, मध्ये साहेबांवर झालेला आघात असेल, याच्यातनं देखील संघटना टिकली पाहिजे, महाराष्ट्राला चांगले दिवस आले पाहिजेत, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, देशाच्या जडणघडणीमध्ये आपण देखील सहभागी असलं पाहिजे, ही भूमिका साहेब ज्या ज्यावेळी मांडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी घेतल्या पाहिजेत. खरं तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की साहेब जसे राजकारणामध्ये वागतात त्यातलं 10% कशाला, 0.01% जरी आपण घेतलं तरी आपण राजकारणामध्ये यशस्वी झालो असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. आणि अजून एक महत्त्वाचा, अजून एक हेलिकॉप्टरमधला किस्सा मी आपल्याला सांगतो आणि माझं मनोगत मी संपवतो. अशा अनेक साहेबांचे किस्से पक्षात असतानाचे देखील आणि पक्षात नसतानाचे देखील साहेबांच्या समवेतले जे आहेत ते अनेक सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि तोच धागा पकडून सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सांगतो की 12 डिसेंबरला साहेबांचा वाढदिवस आहे. पक्ष कोणाचे काय आहेत, कोण कुठच्या पक्षात मंत्री आहे, कोण कुठच्या पक्षामध्ये पदाधिकारी आहे, हा विषय सोडून देऊ. पण आपल्या आयुष्यामध्ये साहेबांचे आलेले अनुभव आपण सगळ्यांनी मिळून लिहू, जे पुढच्या पिढीला कधीतरी मार्गदर्शक ठरतील. खाबियासाहेब नुसतं असं करू नका, त्याची जबाबदारी तुम्ही घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात. आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी साहेबांबरोबर आलेला आपल्याला जो अनुभव आहे तो कुठच्याही पक्षातला जरी कोण असला
तरी त्यांनी लिहावा अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. कारण आपल्या पुढच्या पिढीला साहेबांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे 100% कळणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच शंकरजी आज या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. हेलिकॉप्टरचा अजून एक किस्सा मी आपल्याला सांगतो. सिंधुदुर्गावरनं साहेबांसमवेत मी, हसन मुश्रीफ साहेब, भास्कर जाधव साहेब आणि आमच्याबरोबर साहेब होते. आणि आमच्या वडिलांनी साहेबांना एक पत्र लिहिलं होतं. साहेब आता ते विसरले असतील. माझ्या वडिलांनी एक साहेबांना पत्र लिहिलं होतं की इतके वर्ष झाले, इतके वर्ष हा आमदार आहे, असा आहे, तसं. फर्स्ट एड होऊन पत्र लिहिलं होतं. आम्ही चौघे हेलिकॉप्टरमध्ये होतो. चिपळूणच्या साहित्य संमेलनाला साहेब मला घेऊन निघाले होते. आणि साहित्य संमेलनाला निघालेला असताना सावर्ड्याच्या इथं आल्यानंतर साहेब मला म्हणाले की हे गोविंदराव निकमांचं शैक्षणिक संकुल आहे, शेखर चांगलं काम करतो. असं करत करत पुढे गेल्यानंतर जेव्हा लँड व्हायची वेळ आली त्यावेळी साहेबांनी माझ्या कानात सांगितलं, तुझ्या वडिलांचं मी पत्र वाचलेलं आहे, तुला थोड्या दिवसात मंत्री करतो. त्याच्यामुळं हे अनेक अनुभव आहेत. आणि म्हणून मी सांगितलं हे अनुभव आपण टिकवून ठेवले पाहिजे. एकदा तर मला साहेब अचानक, हा तर किस्सा किरण तावरे साहेब इथे आहे, तो तर किस्सा मी विसरूच शकत नाही. साहेबांनी मला एका ड्रेसमध्ये हेलिकॉप्टरमध्ये घेतलं आणि थेट बारामतीमध्ये घेऊन आले. आणि मला म्हणाले, गोविंदबागमध्ये तुला 2 दिवस राहायचं आहे. आता करायचं काय, कपडे नाही. मी किरण तावरेला माझ्या सगळ्या कपड्याची साईज पाठवली, हे आण, ते आण, ते आण, ते आण. आणि 1 तासानंतर किरण तावरे जे आता बारामतीचे सभापती आहेत ते एक बॅग घेऊन गोविंदबागेमध्ये आले. साहेबांनी बघितल्या सांगितलं, बारामतीची खरेदी आहे. त्याच्यामुळं साहेबांनी जे काय राजकारणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलं किंवा आपल्या सगळ्यांना दिलं हे काय बोलून संपणारं नाही. म्हणून हे आपण टिकवलं पाहिजे. एवढीच मी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. या 25 वर्षानंतरच्या गेट टुगेदरसाठी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि खात्रीनं सांगतो साहेब, तुमचा 100वा वाढदिवस आम्ही सगळे पदाधिकारी जग बघेल असा गेटवे ऑफ इंडियाला साजरा करू. प्रकाशजी तेव्हा थेट यायचं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आम्हाला देखील या कार्यक्रमामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल शंकर गुट्टेजींना धन्यवाद, त्यांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.